नमस्कार. आज दिनांक 14 जुलै 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. व्हिडिओमधील प्रश्न आपल्याला पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती त्यासोबतच सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त राहणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही परीक्षांसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, राजधानी दिल्लीतील जयप्रकाश नारायण सार्वजनिक ग्रंथालयाचे उद्घाटन नुकतेच कोणी केले? आता या ठिकाणी पहा, विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना एक आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणं तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत ग्रंथालय उपलब्ध करून देणं यासाठी नवी दिल्लीमध्ये जयप्रकाश नारायण सार्वजनिक ग्रंथालय सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलेलं आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. दुसरा प्रश्न, WDMMA द्वारे 2026च्या ग्लोबल एअर पॉवर्स रँकिंगमध्ये भारतीय हवाई दलाला कोणता क्रमांक देण्यात आलेला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, WDMMA म्हणजेच वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट या संस्थेच्या अहवालानुसार भारताचं हवाई दल आहे ते जगामध्ये 3ऱ्या क्रमांकाचं हवाई दल ठरलेलं आहे. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. जर आपल्याला पहिल्या क्रमांकाला विचारलं तर या ठिकाणी अमेरिका पहिल्या क्रमांकाला आहे आणि रशिया दुसऱ्या क्रमांकाला आहे आणि आपला भारत यामध्ये 3ऱ्या क्रमांकाला राहिलेला आहे. तिसरा प्रश्न पाहूयात, आशियातील सर्वात मोठ्या एअर शो एरो इंडिया 2027ची 16वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आलेली होती? या ठिकाणी पाहायचं आहे, आशियातील सर्वात मोठा एअर शो एरो इंडिया 2027 मित्रांनो याची 16वी आवृत्ती कर्नाटकातील मंगलुरू या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आता या ठिकाणी पहा, एरो इंडिया 2027 किंवा एरो इंडिया ही जी हवाई एअर शोची जी आवृत्ती आहे ती दर 2 वर्षांनी आयोजित केली जाते आणि 16वी आहे ती कर्नाटकातील मंगलुरू या ठिकाणी आयोजित केली जात आहे. त्यासोबतच मित्रांनो, जर आपण मागचा इतिहास पाहिला तर सर्वाधिक वेळा बंगळुरू या ठिकाणी या एअर शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं. सर्वाधिक वेळा बंगळुरू आणि यावर्षी 2026ला मंगळुरू कर्नाटक. ठीक आहे. आता पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 4, अँडी बर्नहॅम हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान होणार आहेत? आता प्रश्न विचारलाय अँडी बर्नहॅम यांच्यावर. मित्रांनो, हे युकेचे म्हणजे युनायटेड किंगडमचे किंवा ब्रिटनचे नवीन पंतप्रधान होणार आहेत. म्हणून पर्याय डी याचे उत्तर आहे. आणि मित्रांनो, यातला प्रमुख देश कोणता आहे? इंग्लंड आहे आणि इंग्लंडची राजधानी काय? लंडन आहे. आणि चलन विचारलं तर स्टर्लिंग पाऊंड हे इंग्लंडचं चलन आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 5, मानस आणि महाभारत आंतरराष्ट्रीय सभ्यता अभ्यास केंद्राचे उद्घाटन कोठे झाले? या ठिकाणी पहा, मानस हे किर्गिस्तानचं स्थानिक महाकाव्य आहे आणि महाभारत हे भारताचं महाकाव्य आहे. या दोन्हीचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सभ्यता अभ्यास केंद्राचं उद्घाटन किर्गिस्तानची राजधानी बिश्केक या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. म्हणून पर्याय ए बिश्केक या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 6, फलोत्पादनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल कोणत्या राज्याला कृषी नेतृत्व पुरस्कार मिळालेला आहे? या ठिकाणी पहा, फलोत्पादनामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल गुजरात या राज्याला कृषी नेतृत्व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 7, ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2026 मध्ये राहण्यायोग्य शहरांमध्ये कोणता शहर प्रथम क्रमांकावर आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, आपल्याला विचारलंय ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2026 मध्ये कोणतं शहर प्रथम क्रमांकावर आहे? तर या ठिकाणी पाहायचं आहे, हा जो इंडेक्स आहे तो इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट म्हणजे EIU द्वारे दरवर्षी प्रसिद्ध केला जातो आणि 2026च्या या इंडेक्समध्ये डेन्मार्क या देशाची राजधानी कोपनहेगन हे शहर राहण्यायोग्य शहरांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आपल्याला फक्त डेन्मार्कची राजधानी देखील विचारली जाऊ शकते. उत्तर काय असलं पाहिजे? कोपनहेगन. आणि 2026च्या ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्सनुसार राहण्यायोग्य शहरांमध्ये प्रथम क्रमांकावर देखील हेच शहर आहे कोपनहेगन, जे डेन्मार्कची राजधानी आहे. आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 8,
56वी आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड म्हणजे IPHO 2026 स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? या ठिकाणी पहा, 56वी आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 ही कोठे आयोजित करण्यात आली होती? तर कोलंबिया या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. कोलंबिया कुठे आहे? कोलंबिया मित्रांनो अमेरिकेमध्ये आहे. अमेरिकेतील कोलंबिया या ठिकाणी असलेल्या बुकारामंगा या ठिकाणी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. आणि मित्रांनो यामध्ये 87 देशातील एकूण 381 विद्यार्थी सहभागी झालेले होते. या स्पर्धेत एकूण 51 सुवर्ण पदक, 80 रौप्य पदक आणि 97 कांस्य पदक प्रदान करण्यात आलेली आहेत. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 9. 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताने किती सुवर्ण पदके जिंकली? या ठिकाणी पहा, या ऑलिम्पियाडमध्ये भारतानं एकूण 5 सुवर्ण पदकं जिंकलेली आहेत, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे. भारतानं 5 सुवर्ण पदकं जिंकलेली आहेत. ठीक आहे. तसं पुढे मित्रांनो याबद्दल पाहायला गेलं तर सुवर्ण पदक विजेते कोण कोण आहेत? तर कनिष्क जैन जे पुण्याचे आहेत, दुसरे रिद्धेश बेंदाळे इंदोरचे आहेत, तिसरे रिषित गर्ग नवी दिल्लीचे, चौथे श्रेष्ठ सोरैया मुंबईचे आणि 5वे स्वरित जोशी अहमदाबादचे. या 5 जणांनी हे पदक जिंकलेलं आहे. आणि मित्रांनो यामुळेच भारत, रशिया, चीन, कझाकस्तान, दक्षिण कोरिया आणि तैवान हे सर्व देश या यादीमध्ये प्रथम क्रमांकावर संयुक्तपणे आहेत. लक्षात ठेवायचे, या सर्वांकडे 5 सुवर्ण पदकं आहेत. कोणाकोणाकडे? भारताकडे, रशियाकडे, चीनकडे, कझाकस्तानकडे, दक्षिण कोरियाकडे आणि तैवानकडे. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 10. लॉर्ड्स मैदानावर कसोटी सामन्यात शतक झळकावणारी पहिली महिला भारतीय खेळाडू कोण? या ठिकाणी पहा, लॉर्ड्स मैदानावर भारताची पहिलीच कसोटी स्पर्धा पार पडत आहे. आणि मित्रांनो पहिली भारतीय खेळाडू कोण आहे जिनं लॉर्ड्स मैदानावर कसोटी सामन्यामध्ये शतक झळकावलेलं आहे? तर त्याचं नाव आहे यास्तिका भाटिया, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. यास्तिका भाटिया मित्रांनो यांनी 113 धावांची खेळी या ठिकाणी या मैदानावर केलेली आहे. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 11. लॉर्ड्सच्या ऑनर बोर्डवर सन्मान फलकावर नाव नोंदवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण? या ठिकाणी पहा, लॉर्ड्सच्या ऑनर बोर्डवर नाव नोंदवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे क्रांती गौड. याचं कारण काय आहे? तर या ठिकाणी यांनी 37 धावा देऊन 5 विकेट घेतल्या. आणि मित्रांनो त्यामुळे यांचं नाव लॉर्ड स्टेडियमच्या ऑनर बोर्डवर म्हणजे सन्मान फलकावर झळकलेलं आहे. नाव काय? क्रांती गौड. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 12. रॉयल सोसायटी ऑफ लंडन च्या फेलो म्हणून नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले? या ठिकाणी पहा, रॉयल सोसायटी ऑफ लंडनच्या फेलो म्हणून सौम्या स्वामीनाथन यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आणि मित्रांनो या काय आहेत? WHO माजी मुख्य शास्त्रज्ञ आहेत. आणि मित्रांनो 2026 मध्ये त्यांची या फेलोशिपसाठी निवड झालेली होती. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचा पुरस्कार मिळणाऱ्या किंवा या ठिकाणी फेलो म्हणून निवड झालेल्या या दुसऱ्या भारतीय महिला आहेत. पहिल्या कोण होत्या? तर पहिल्या होत्या गगनदीप कांग, ज्यांना 2019 साली ही फेलोशिप मिळाली होती. आणि दुसऱ्या आहेत सौम्या स्वामीनाथन, ज्यांना 2026 साली ही फेलोशिप मिळालेली आहे. पुढे प्रश्न क्रमांक 13. ISSF विश्वचषकात ट्रॅप प्रकारात सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज कोण बनली आहे? आता या ठिकाणी पहा, ISSF विश्वचषक ट्रॅप प्रकारामध्ये भारताची नीरू धांडा यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. आणि मित्रांनो यासाठी त्यांनी अंतिम सामन्यामध्ये फ्रान्सच्या कॅरोल कॉर्मिनियर यांचा पराभव केलेला आहे. आणि कॅरोल कॉर्मिनियर आहेत त्या 2022च्या विजेत्या होत्या, लक्षात ठेवायचं आहे. त्यांचा पराभव या ठिकाणी नीरू धांडा यांनी करून या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. आता या ठिकाणी या सध्या नीरू धांडा कोणत्या राज्याच्या आहेत? तर हरियाणा राज्याच्या आहेत आणि भारतीय सैन्यामध्ये नायब सुभेदार या पदावर कार्यरत आहेत. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्राचे नवे चेरापुंजी म्हणून
कोणत्या ठिकाणाला नुकतीच ओळख मिळालेली आहे? नुकतंच बातम्यामध्ये गोष्ट होती की मागील 2-3 वर्षापासून पाथरपुंज, सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील पाथरपुंज या ठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंद होत आहे. त्यामुळे याला महाराष्ट्राचे नवे चेरापुंजी असं म्हटलं जात आहे, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, हे चांदोली धरण परिसरातील एक गाव आहे, लक्षात ठेवायचं आहे. चांदोली धरण परिसरातील गाव पाथरपुंज किंवा वारणावती, याचं दुसरं नाव आहे वारणावती, याला महाराष्ट्राचे नवे चेरापुंजी म्हणून नावलौकिक मिळत आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 15. NTPCच्या 1600 वॅट क्षमतेच्या लारा औष्णिक ऊर्जा प्रकल्पाला नुकतेच मंजुरी मिळाली. हा प्रकल्प कुठे आहे? या ठिकाणी पहा, लारा औष्णिक ऊर्जा प्रकल्प कुठे आहे? तर हा छत्तीसगड राज्यामध्ये आहे. छत्तीसगडमधील लारा या ठिकाणी आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. आता पुढे NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन फुल फॉर्म लक्षात ठेवायचा. याची स्थापना 1975 साली करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16. परदेशात 100 मीटर धावण्यात 10.14 सेकंदाची वेळ नोंदवून भारताचा सर्वात वेगवान धावपटू कोण ठरला आहे? आता मित्रांनो, भारतातून बाहेर गेल्यावर बाहेरच्या ग्राउंडवर 100 मीटर अंतर 10.14 सेकंदात पूर्ण करणारा भारतातील सर्वात वेगवान धावपटू आहे महाराष्ट्राचा अनिमेश कुशरे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. तर पुढे मित्रांनो, जर आपण संपूर्ण भारतातील विचारलं अंतर्गत भारतातील सर्वाधिक वेगवान धावपटू कोण, तर त्याचं उत्तर असणार आहे गुरिंदर वीर सिंग, कारण यांचं टाइम किती आहे? 10.09. आणि मित्रांनो, अनिमेश कुशारे यांचं टाइम किती आहे? 10.14. फक्त हे भारताच्या बाहेर भारतीय खेळाडूने बनवलेलं आहे आणि हे भारताच्या आतमध्ये भारतीय खेळाडूने बनवलेलं आहे. ठीक आहे. तसेच मित्रांनो, जगातील सर्वात वेगवान गोलंदाज कोण आहे? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. जगातील सर्वात वेगवान गोलंदाज नाही मित्रांनो, धावपटू कोण आहे? जगातील सर्वात वेगवान धावपटू कोण आहे? कमेंट करून सांगा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थोड्या वेळासाठी इकडे लक्ष द्या. आपल्या वर्धापन दिनानिमित्त आपण 3 जुलै 2026 पर्यंत मराठी व्याकरणाचा एक संच ठेवलेला होता, ज्याच्यामध्ये आपण मराठी व्याकरणासाठी A to Z मराठी व्याकरण 870 पानाची PDF, मराठी व्याकरण नोट्स 168 पानांची PDF, त्यासोबतच 10 मराठी व्याकरणाच्या सराव प्रश्नपत्रिकांचा संच, हे सर्व एकत्रितपणे 50 रुपयांना ठेवलेले होते. आणि मित्रांनो, आपण ही ऑफर आहे ती 3 जुलै नसून आता 10 जुलैपर्यंत वाढवलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला मराठी व्याकरणाचा परफेक्ट आणि संपूर्ण सराव करायचा आहे तर फक्त 50 रुपयांमध्ये तुम्ही हा संच खरेदी करू शकता. आणि तुम्हाला डायरेक्टली खरेदी करायची गरज नाही आहे. तुम्ही 75 17 24 91 19 या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा. तुम्हाला या PDF डेमो पाहता येईल. जर तुम्हाला डेमो आवडला तरच तुम्ही हा संच खरेदी करू शकता, नाही आवडला तर तुम्ही खरेदी करू नका. फक्त फ्रीमध्ये डेमो पहा. त्या डेमोमध्ये आपल्याला A to Z मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरण नोट्स या 2 PDFचे डेमो पाहता येतील. आणि आपण काय देतोय 50 रुपयांमध्ये? पुन्हा एकदा पहा, आपण 50 रुपयांमध्ये देतोय A to Z मराठी व्याकरणाची 870 पानांची PDF, त्यासोबतच ध्येयाधिकारी मराठी व्याकरण शॉर्ट नोट्सची 168 पानांची PDF आणि 10 मराठी व्याकरणाच्या प्रश्नपत्रिका, ज्या प्रश्नपत्रिकांमध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण स्पष्टीकरण पाहता येणार आहे आणि जेणेकरून तुम्हाला माझ्या भाषेमध्ये समजावता येईल अशा प्रकारे या पुस्तकांमध्ये लिहिलं गेलेलं आहे. जर तुम्ही याच्यामध्ये पाहिलं तर ज्याप्रमाणे मी समजावून सांगतो त्याच प्रकारे तुम्हाला या पुस्तकामध्ये प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला 50 रुपयांमध्ये मराठी व्याकरण संपूर्ण करायचंच आहे तर तुम्ही हा संच नक्की खरेदी करा. या संचाची किंमत 10 जुलैपर्यंत फक्त 50 रुपये असणार आहे. आणि हा संच आपल्याला MPSC, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक, बँक भरती, रेल्वे भरती, त्यासोबतच सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त राहणार आहे. त्यामुळे नक्कीच जर तुम्हाला हा खरेदी करायचा असेल किंवा नसेल, फ्री डेमो पहा. 75 17 24 91 19 या नंबरवर मेसेज करून फ्री डेमो पहा. आवडल्यास खरेदी करा, अन्यथा खरेदी करण्याची कोणतीही सक्ती नाही. प्रश्न क्रमांक 17. जुलै 2026च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस कितव्या क्रमांकावर आहेत? आता या ठिकाणी पहा, जुलै 2026च्या अगोदरचा आपण पाहूया. या अगोदर
पहिल्या क्रमांकाला कोण होते, दुसऱ्या क्रमांकाला कोण होते, तिसऱ्या क्रमांकाला कोण होते. तर पहिल्या क्रमांकाला लक्षात ठेवायचं आहे वसंतराव नाईक हे पहिल्या क्रमांकाला आहेत, जे सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. किती होते? 11 वर्ष 78 दिवस. ठीक आहे. दुसऱ्या क्रमांकाला विलासराव देशमुख हे 2686 दिवस मुख्यमंत्री होते. आणि तिसऱ्या क्रमांकाला होते शरद पवार 2412 दिवस. परंतु देवेंद्र फडणवीस यांना मागे टाकत तिसरं स्थान मिळवलेलं आहे. त्यामुळे जुलै 2026च्या आकडेवारीनुसार देवेंद्र फडणवीस हे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहेत, म्हणून पर्याय सी. पुढे पहा प्रश्न क्रमांक 18. नुकतेच निधन झालेले आर चेलियन हे कोणत्या क्षेत्रासाठी प्रसिद्ध होते? मित्रांनो, आर चेलियन एक फोटोग्राफर होते आणि चित्रपटांमध्ये दिग्दर्शन म्हणजे डायरेक्शन देखील करायचे, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? आर चेलियन हे छायाचित्रण व चित्रपट दिग्दर्शन या क्षेत्राशी संबंधित होते. पुढे प्रश्न क्रमांक 19. जागतिक रॉक म्हणजे स्टोन दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? या ठिकाणी रॉक म्हणजे म्युझिक नाही, रॉक म्हणजे दगड. जागतिक दगड किंवा खडक दिवस म्हणून दरवर्षी 13 जुलै हा दिवस साजरा केला जातो, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. विम्बल्डन 2026च्या पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? विम्बल्डन 2026च्या पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे जॅनिक सिनर किंवा यानिक शिन्नर यांनी, म्हणून याचं उत्तर पर्याय डी असणार आहे. आणि मित्रांनो, यासाठी त्यांनी अलेक्झांडर झ्वेरेव यांचा पराभव केलेला आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्र शासनाने पुनर्रचित केलेल्या राज्यस्तरीय व्याघ्र संवर्धन समितीचे अध्यक्ष कोण आहेत? या ठिकाणी पहा, राज्यस्तरीय व्याघ्र संवर्धन समितीची पुनर्रचना करण्यात आली. यानुसार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे या समितीचे अध्यक्ष असतील. आणि मित्रांनो, यानुसारच सध्या देवेंद्र फडणवीस हे या समितीचे अध्यक्ष बनलेले आहेत, म्हणून पर्याय बी मुख्यमंत्री हे आपलं उत्तर असलं पाहिजे. पुढे प्रश्न क्रमांक 22. 48,000हून अधिक गाणी गाणाऱ्या आणि नुकतेच वयाच्या 88व्या वर्षी निधन झालेल्या एस जानकी कोणत्या टोपण नावाने ओळखल्या जात होत्या? तर मित्रांनो, एस जानकी यांनी 48,000पेक्षा अधिक गाणी गायलेली आहेत. तसेच मित्रांनो, 2013 साली त्यांनी पद्मभूषण पुरस्कार नाकारलेला होता. आणि मित्रांनो, यांना नाइटिंगेल ऑफ साऊथ इंडिया दक्षिण भारताची गान कोकिळा या नावानं ओळखलं जातं, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. पाथरपुंज या अतिपर्जन्यमान असलेल्या ठिकाणाचा समावेश कोणत्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होतो? याचं उत्तर आपण मगाशीच म्हणजे 2 मिनिटापूर्वी पाहिलं असेल. जर तुम्हाला आठवत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगायचं पाथरपुंज हे गाव किंवा वारणावती हे गाव कोणत्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येतं? कोयना, चांदोली, राधानगरी, उजनी. उत्तर आपण वर पाहिलेलं आहे. जर तो व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर याचं उत्तर कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24. भारतीय 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा अधिकृत राष्ट्रीय विक्रम कोणाच्या नावावर आहे? आपण काय पाहिलं आता मागं, अनिमिष कुशरे हे भारताच्या बाहेर जाऊन धावणाऱ्या भारतीय वेगवान धावपटूंमध्ये पहिल्या क्रमांकाला आहे. त्यांचा विक्रम आहे 10.14 सेकंदाचा. परंतु अधिकृत भारतीय राष्ट्रीय विक्रम कितीचा आहे? 10.09 सेकंदाचा, जो गुरिंदर वीर सिंग यांच्या नावावर आहे. तो नुकताच त्यांनी मित्रांनो मागच्या महिन्यामध्ये केलेला होता, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. तर पुढे आपल्याला मगाशी विचारलं होतं की जगातील सर्वात वेगवान धावपटू कोण? त्याचं उत्तर कमेंट करून सांगायचंच आहे. आणि पुढे प्रश्न क्रमांक 25 आहे. व्याघ्र संवर्धन समितीच्या पुनर्रचनेनुसार समितीचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? अध्यक्ष कोण आपण पाहिलं होतं? अध्यक्ष असणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. आणि पुढे मित्रांनो याचा उद्देश काय? पर्यावरणीय सलगता टिकवणे आणि पायाभूत सुविधांचा अडथळा कमी करणे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.